नमस्कार. जय श्रीराम. आपल्या संपूर्ण भारत देशासाठी एक आनंदाची गोष्ट घडते आहे. रामराज्य आज आपल्याकडे येत आहे आणि त्या दृष्टीने आपल्या कोणाचे आनंदाला पारावर उरलेला नाही आहे, उत्साहाला उधाण आलेलं आहे. अशा वेळेला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक नागरिक आपापल्या पद्धतीतून रामभक्ती सादर करण्याचा प्रयत्न करतो आहे. मग कधी रांगोळ्या काढून, कधी पदयात्रा काढून, कधी गाणं म्हणून, कधी संगीत देऊन, कधी चित्र काढून, तर वेगवेगळ्या माध्यमातून. ही भक्ती कधी तोलायची नसते. अहो, म्हणूनच तर रामासाठी 14 वर्ष भरतानं त्याच्या पादुका जतन केल्या. शबरीनं तिचं पूर्ण आयुष्य वाट बघितली केवळ रामाचं दर्शन व्हावं म्हणून. हनुमंत, त्याचं तर रामप्रेम आपण सगळेच जण जाणतो. या सगळ्यांमध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी होती की कोणी स्पर्धा केली नाही. तुझी भक्ती जास्त, माझी भक्ती कमी, किंवा आपण स्पर्धा लावू, असा प्रकार नव्हता तो. म्हणूनच रामाची महती प्रत्येक अंतःकरणामध्ये आहे आणि प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं साधेपणानं, सच्चेपणानं, प्रामाणिकपणानं जो ती भक्ती करतो, त्या भक्तीला आपण तुलना करू शकत नाही. म्हणूनच अशा उपक्रमांना स्पर्धेचं स्वरूप देण्यापेक्षा अतिशय साधं, सोपं, सरळ, सहज आणि निरागस भक्तीचा जो प्रकार ज्यांना जो योग्य वाटतो तो त्यांनी सादर करावा, असं एक महत्त्वाचा भाग मला असं वाटतं की रामभक्तांसाठी आहे. असेच काही आपण छोट्या क्लिप्स बघूया की ज्यांनी रामाबद्दलची भक्ती किंवा त्यांचे विचार गाण्यांमधून किंवा काही कथांमधून व्यक्त केलेले आहेत आणि ती सहजता, ती निरागसता त्याच्यामध्ये दिसते. कदाचित त्याच्यामध्ये रोषणाई नाही आहे, डामडोल नाही आहे, किंवा व्हिडिओ एडिटिंग केलेलं नाही आहे, किंवा त्यांनी आपण स्पर्धेत आहोत आणि स्पर्धेमध्ये आपल्याला अव्वल व्हायचं आहे, अशा कुठलाही अभिनय न बाळगता त्या याच्यामध्ये उपक्रमामध्ये भाग घेतलेला आहे. आणि मला असं वाटतं की हेच भक्तीचं एक उत्तम उदाहरण आहे. रामभक्ती करायला काहीही वेळेचं बंधन नाही, वयाचं बंधन नाही, आणि तुम्ही अंतःकरणापासून करत गेलात तर राम निश्चितपणे आपल्याला दर्शन देतात. माझी खात्री आहे तुम्ही पण जरूर याचा आस्वाद घ्या, या मंडळींना प्रोत्साहन द्या आणि प्रत्येकजण आपापल्या पद्धतीतून रामभक्ती जशी सादर करतोय ना तशीच सादर करत राहू. ह्या काही मंडळींचे क्लिपिंग्स आपण इथून पुढे बघूयात. नमस्कार.